संपूर्ण जगात साज शृंगाराच्या कॉस्मेटिक्सच्या वस्तूंची जेवढी विक्री होते त्यातलं 80 ते 90% सामान बायका खरेदी करतात. ही गोष्ट मला खूप विचित्र वाटली. जगाची एकूण संपत्ती बघितली तर त्यात फक्त 2-4-5% महिलांच्या नावावर आहे. उरलेली 95% पुरुषांकडे आहे. जगभरातल्या संसदांमध्ये आणि विधानसभांमध्ये बायकांचं प्रमाण फक्त 5 ते 10% आहे. बाकीचे 90% कोण आहेत? पुरुषच आहेत. कंपन्यांमध्ये वरच्या पदांवर महिलांची किती भागीदारी आहे? फक्त 10%. कधी तर फक्त 5%. पण सौंदर्य वाढवणाऱ्या गोष्टीत बायकांची भागीदारी किती आहे? तिथं मात्र ती 90% आहे आणि पुरुष फक्त 10%. तुम्हाला यात सरळ संबंध दिसत नाही का? ही जी शरीराची सुंदरता आहे ना, हाच स्त्रियांसाठी एक मोठा अडथळा ठरतोय. आणि जोपर्यंत स्त्री आपल्या शरीराच्या नैसर्गिक सौंदर्याच्या ओझ्यातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत ती या जगात स्वतःचं अस्तित्व, आपली ओळख आणि ताकद प्रस्थापित करू शकणार नाही. ज्ञान हीच तुमची खरी ताकद आहे. तुमचा अनुभव किती आहे हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे.